माहिती घ्या, ज्यांना स्वतःची भूमिका नीट मांडता येत नाही, जे 10 वेळेला 10 पक्ष बदलतात, अशा लोकांचं ऐकून मुख्यमंत्री हे करतायत, याचा मी जाहीर निषेध करतो। आणि या निमित्ताने या समाजाला वेठीस देण्याचं काम संपूर्ण राज्यामध्ये आपल्या 18 जिल्ह्यामध्ये शासन करतंय, या शासनाचा सुद्धा या निमित्ताने निषेध करतो। ही आपली लढाई ही कायदेशीर मार्गाने सुरूच आहे, कोर्टामध्ये निकाल आपल्या बाजूनेच लागेल, परंतु लवकर न्याय मिळावा, तो जलदगतीने व्हावा, शासनाने दखल घ्यावी, म्हणून आपल्याला घटनेने दिलेला अधिकार आंदोलनाचा आहे आणि म्हणून आपण या आंदोलन करत आहोत। ही लढाई सर्वसामान्यांच्या मुलासाठी, त्याच्या हक्कासाठी, त्याच्या चांगल्या जीवनासाठी आपण लढतोय आणि म्हणून माझी सर्व या की सरकारच्या विरोधामध्ये एकत्र करून आपल्या मुला मुलींना हक्काची नोकरी मिळवण्यासाठी अशीच आपण एकजूट ठेवूया आणि आपली लढाई निश्चितपणे अखेरपर्यंत आपण लढू आणि जिंकू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। सर्व संघटना, सर्व घटक पक्षांचे जाहीरपणे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र, जय आदिवासी। यापुढे आपल्या डहाणू विधानसभेचे लोकप्रिय आणि लढाऊ असे आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे आपल्या समोर आपल्याला मार्गदर्शन करतील। आज पालघर जिल्ह्यातील पेशा भरती संदर्भामध्ये चारोटी इथे जमलेले सर्व माझे तमाम आदिवासी बांधवांना जय जोहार, जय आदिवासी। उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांची नावं घेतल्या, सर्वांना आपल्याला ओळख आहे। फक्त दुःख एका गोष्टीचं होत आहे, मला इथून होत आहे। डॉक्टर पराड किती संख्या आहे आपल्या आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये? 11 लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत? हजाराच्या संख्येने आहोत। ही क्षमता आहे, परंतु तरी का होईना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, विधानसभेतले माझे सहकारी सुनील भुसाळ साहेब, आम्ही इथे तुम्हाला शब्द देतो का जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही, हा शब्द तुम्हाला आम्ही देतो। अरे तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे रोखला? जर मुख्यमंत्र्यांनी आम्ही तारीख दिली नाही, पेशा भरतीची जर अंमलबजावणी झाली नाही तर टाळूचा रेल्वे रोखल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही। तेव्हा तुम्हाला किती केसेस करायच्या आहेत? बिरसा मुंडा, क्रांती सूर्य बिरसा मुंडांच्या आम्ही वाढत आहोत। पालघर जिल्ह्यामध्ये 1945 ला पहिला सही चालला जेठा कारणाचे आम्ही वाढत आहोत, हे विसरून चालणार नाही। पोलीस यंत्रणेला सुद्धा आहे, तुम्ही कोणीही अंबानी अदानीची मुलं नाही, सर्व कामगार शेतकऱ्यांची मुलं आहोत आपण। इथे जमलेल्या कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युवतीवर किंवा कोणत्याही बांधवांबरोबर अशा प्रकारचे मुद्दे तुम्ही ते उतरवलं ते सर्व ते गाय घेऊन असे कापा, अजिबात चालणार नाही। सांगून होतो तुमच्यासाठी आम्ही लढतो। तुम्हाला पहिली हाफ पॅन्ट होती, फुल पॅन्ट आम्ही आणून दिलेली आहे। चालू राहणार। आता मला समजलं की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म भरतायत की आम्हाला नोकऱ्या मिळतील, सपोर्ट करतायत। तुम्हाला सर्वांना सूचना देतो, ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेची शाळा म्हणा, आश्रमशाळा म्हणा, कोणताही कर्मचारी बाहेर जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तरीच आम्हाला फोन करा, त्याला रेल्वे स्टेशन आणि बस डेपो तिकडे दाखवल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही। नाही चालू देणार, त्याला सांगायचं बॅग घे आणि सीधा डेपो नंतर रेल्वे स्टेशनवर जा। तुम्हाला दाखवतो सरकार काय आमचं काय अंत बघतो काय? हा देशासाठी बलिदान दिलेले आम्ही लोक आहोत, त्यांचे आम्ही वारस आहोत। संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे, आपण सांगतो ना
देखो देखो कोण आहे आदिवासी चेहरा हे फक्त सांगून चालणार नाही. अरे उठ माझ्या वागा, उठ आणि लढ. तर रक्त आहे आमच्यामध्ये, गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत. फक्त भाषण करणारे लिडर ना आम्ही, गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत. भुसारा साहेब सुद्धा खांद्याला खांदा लावून गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत. तुम्हाला असे नेते मिळणार नाही. गोळी घेणारे नेते तुम्हाला कदाचित मिळतील. त्याच्यामुळे गोळी घेणाऱ्या नेत्यांना साथ देणार की नाही देणार आपण दिली पाहिजे. मित्र हो, येणाऱ्या काळामध्ये हात दिली जाईल. बघूया, बघू काय ज्याचा सांगितलं ना एमपीसी युपीसी एक्झाम रस्त्यावर विद्यार्थी उतरले, त्यांचा निर्णय बदलून दिला. आम्ही पण तेच करणार आहोत. आज इथे हजाराच्या संख्येत असतील, उद्या लाखाच्या तादादमध्ये आम्ही उतरणार आहोत. आणि ही जबाबदारी माझ्या आदिवासी तरुणावर आहे, माझ्या वाघावर आहे. जो म्हणतो ना की आम्ही बिरसा मुंडाच्या वारस आहोत. 25 वर्षामध्ये ज्या तरुणांना इंग्रजांना सवका पडून सोडलेलं त्याच्या आम्ही वारस आहोत. येणारा हा केला ह्या तरुणाला माझा आव्हान आहे. गावागावाचा पाण्याचा आणि त्या वाघाला जागा करा आणि रेल्वेमध्ये आपण उतरवूया. कसं महाराष्ट्र सरकार आपल्याला बोलवत नाही. आमची परीक्षा बघते काय महाराष्ट्र सरकार. सुनील भुसारा मोखाड्यामध्ये राहतात, आपल्या पालघर किल्ल्याच्या टोकावर. मी राहतो समुद्र किनाऱ्यावर. दोघे पण शहर आम्ही आजूबाजूला आहोत. मधला जो वाघ आहे त्याने आम्हाला साथ दिली पाहिजे. मित्र हो, जो तरुण वाट बघतोय मला उद्या नोकरी लागेल. आमचे आई वडील कुठेतरी फॉरेस्टचा प्लॉट आहे, आमच्या कब्जामध्ये 5 एकर जागा आहे. आम्हाला 5 गुंठे दिलेले आहे सरकारने. त्या 5 गुंठ्यामध्ये माझे आई वडील आज ही घाम काढतायत आणि स्वप्न बघतायत माझ्या मुलाला उद्या नोकरी लागेल, 2 घास माझ्या घरात सुखाचे येतील. त्या आई वडील माझ्या वाट बघतायत. त्याचा असा आपण भंग करणार आहोत का? नाही भंग करणार. हा एक मोठा, पण माझा मुलगा, माझ्या काकाचा मुलगा, माझ्या भावाचा मुलगा ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहे. तो शिक्षक येतो आणि काय करतो, सकाळी आला का 4थी पर्यंतच्या मुलांना हजेरी घेतली का एक गाणं म्हणून टाळे वाजून दाखवतो, विषय संपला. ह्याच्यातून मुलं आमची पुढे जाणार नाही. अरे ज्या बिरसा मुंडांनी शिक्षण देऊन इंग्रजांना सरोकी पळ करून सोडलं, ज्या जेठा गांधींनी अशिक्षित राहून आपल्या छातीवर गोळी घेतली 1945ला तलवाराच्या गोळीबारमध्ये, हा गुजरातचा तलवारा, हे आम्ही करू शकतो. एक दलिताचा मुलगा भीमराव आंबेडकर यांना शिक्षण दिलं, संपूर्ण देशाला एका पुस्तकामध्ये सर्व देशाला एकत्र आणलं. त्याचं नाव आहे संविधान. तसं आम्हाला सुद्धा शिकण्याची संधी द्या आमच्या मुलांना. आमची मुलं पण आज खूप मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही मित्र हो. परंतु आताच मला समजलं का 30 तारखेला वाढवण मंदिराचं उद्घाटन होणार आहे. हलक्यावर घेऊ नका. पेशा भरतीच्या संदर्भात काही ओबीसीचे लोक पण इथे आलेले आहेत. आपलं म्हणणं आहे की फक्त पेशा आमचं आरक्षण आहे का मला द्या, पण जे ओबीसीचं आरक्षण आहे ते त्यांना द्या. त्यांच्या बरोबर पण आम्ही आहोत. पालघर जिल्ह्याच्या बाहेर घेणार नाही. ओबीसी आणि आदिवासी मध्ये तुम्ही भांडण लावून देता. काय काय हे ब्रिटिशांची रीती झाली. थोडा आणि राज्य करा. सर्व ओबीसी किंवा बिगर आदिवासी बांधवांना पण मला विनंती आहे की पालघर जिल्ह्यातला जो आहे तो भूमिपुत्र आहे. जो तुमच्यावर अन्याय होईल तर संपूर्ण ग्रामीण भाग येईल आणि ग्रामीण भागावर अन्याय होईल तर संपूर्ण किनारपट्टी आली पाहिजे. आपण एकत्र झालो पाहिजे, आपण लढलो पाहिजे प्रत्येकाच्या हक्कासाठी. वाढवण बंदराला आज आता हेलिपॅड बनवायला लावलाय. 20 कोटी रुपये विमान उतरवणार आहे मोदी साहेबांचं, ज्याला मी मागच्या सभेमध्ये सांगितलं ना उसाट पंतप्रधान. त्याला काय पडले नाही, उठला सुटला. या देशात त्या देशात त्या घरचा एखादा कुटुंब प्रमुख असतो ना दारोड्या, त्याला काय नाही, सकाळ उठला का दारू प्यायला कुटुंबाची हालत काय असते तसा आहे.
सांगत होता अबकी बार 400 पार रोखलं त्याला रोखलं जनतेने. अबकी बार 400 पार काय तुला 240 वर आणून ठेवला, 239 वर आणून ठेवला. परवाच्या दिवशी नाशिकला गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बगरे सर आम्ही एकत्र होतो. मी त्यांना विचारलं सर सभागृहामध्ये काय आहे, तर म्हणे आता गपचूप बसतो याचा. पूर्वी त्याची हुकुमशाही होती, बोलायला उठला की बाहेर खासदार 140 खासदार तर असेच उडून टाकले. जो सभागृहात उपस्थित होता त्याला पण निलंबित करून टाकलं. एवढी हुकुमशाही होती. रोखलं आपण, जनतेने रोखलं. म्हणून वाढवण बंदरात 30 तारखेला उद्घाटन होणार आहे. 50 कोटी रुपयाचा मांडव आता मला व्हॉट्सअपला आलाय. ते सर्व 50 कोटी रुपयाचा मांडव. अरे सर्व उद्घाटनासाठी तुम्ही एवढे करता आणि आमच्या मुलांना जर नोकऱ्या दिल्या असता आणि 2 पैसे घरात गेले असतात तर तुम्हाला त्याची दुवा तर मिळाली असती निदान. पण ते सुद्धा रोखावं लागेल. रोखणार आहोत की ना आपण? रोखावं लागेल. पुरांच्या एका आमच्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं, अरे निकोले तुझ्या घराच्या पाठीमागे डोंगर असतील तर त्याचा फोटो काढून ठेव, नाही तर उद्या तुझी मुलं तुला विचारतील पप्पा इथे काय होतं, सांगावं लागेल डोंगर होतं. सायवनवाले आहेत ना, सायवनचे तिकडचे लोक. मागच्या वेळेस पण सांगितलं, अनेक वेळा सांगितलं. अदानीने मागणी केलंय सर्व सायवन भागाच्या, मला पाहिजे. बघा तिकडचं सर्व घेतलं. गुजरात आपल्या उंबरगाव गोलवाड पासून तर उंबरगाव पर्यंत 15,000 एकर जागा घेतलेली आहे. आता गृहमंत्री आहेत अमित शहाने. काय होईल? यांना मुंबई आणि गुजरात एक करायचं, पालघर जिल्हा ठेवायचा नाही. आणि म्हणून पालघर जिल्हा हा आमचा आहे, आदिवासींचा आहे. तो आम्ही एकत्र होऊ देणार नाही. पालघर जिल्हा आमचा आम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहोत. ही गाठ आपण खूनगाठ आपण इथून बांधणार आहोत. एक शेवटचं उदाहरण देतो. एक मोठा लीडर भारतीय जनता पक्षाचा मोठा लीडर, एक दिवशी माझी भेट झाली, निवडणुका चालू होत्या. एकच उदाहरण देतो, ते सर्वांना लागू पडेल. तुम्हाला सांगतो मित्र, ते जर पाहिलं तर अशा प्रकारची हालत आपली होणार नाही. त्यांना मी विचारलं, जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत्या, विचारलं साहेब तुमचा प्रचार नाही दिसत तर मला? प्रचाराला गेलं पाहिजे तुम्ही, तुमचा प्रचार दिसत नाही, आमचा प्रचार दिसतो. आणि ते त्यांनी आता केलेलं आहे 2024च्या निवडणुकीमध्ये केले. या ठिकाणी पुढची दिशा सांगतील तरी तसं तुम्ही शांततेत बसून राहायचे आहे. फक्त या ठिकाणी तुम्ही जमलेले आहे. मला एक सर्वांना विनंती आहे, आज इथं बोलताना बरेचसे आपले जे प्रमुख वक्ते होते त्यांच्यामधून आलं की आपल्या आदिवासी समाजावरती कुठेतरी पेशा भरतीसाठी काही एक विशिष्ट संघटनेवाले त्यांनी स्टे आणला. आणि आपल्याला ते माहिती आहे कोण आहेत ते. ज्यावेळेस आपले बंधू भगिनी शाळेवरती हजर होणार होते, परंतु ते स्टेच्या आधारे कुठेतरी त्यांच्या नोकर भरतीवरती गदा आली. आणि या ठिकाणी तुम्ही आलेल्या सर्व गावातून पाड्यातून तुम्हाला एवढंच आव्हान आहे की ते संघटनेवाले कोण आहेत आपल्याला माहिती आहेत. मी या ठिकाणी नाव घेणार नाही, परंतु आपले बांधव जे काही चुकीच्या रस्त्याला लागलेले आहेत आपल्याला माहिती आहे. काय पगाराच्या महिन्याला 10,000 15,000 पगारावरती ठेवलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या चुकीच्या रस्त्याला लागू नका असं आपण त्या ठिकाणी त्यांना सांगायचे आहे. या ठिकाणी पुढची दिशा सांगतील तरी तसं तुम्ही शांततेत बसून राहायचे आहे. फक्त या ठिकाणी तुम्ही जमलेले आहे. मला एक सर्वांना विनंती आहे, आज इथं बोलताना बरेचसे आपले जे प्रमुख वक्ते होते त्यांच्यामधून आलं की आपल्या आदिवासी समाजावरती कुठेतरी पेशा भरतीसाठी काही एक विशिष्ट संघटनेवाले त्यांनी स्टे आणला. आणि आपल्याला ते माहिती आहे कोण आहेत ते. ज्यावेळेस आपले बंधू भगिनी शाळेवरती हजर होणार होते, परंतु ते स्टेच्या आधारे कुठेतरी त्यांच्या नोकर भरतीवरती गदा आली. आणि या ठिकाणी तुम्ही आलेल्या सर्व गावातून पाड्यातून तुम्हाला एवढंच आव्हान आहे की ते संघटनेवाले कोण आहेत आपल्याला माहिती आहेत. मी या ठिकाणी नाव घेणार नाही, परंतु आपले बांधव जे काही चुकीच्या रस्त्याला लागलेले आहेत आपल्याला माहिती आहे. काय पगाराच्या महिन्याला 10,000 15,000 पगारावरती ठेवलेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या चुकीच्या रस्त्याला लागू नका असं आपण त्या ठिकाणी त्यांना सांगायचे आहे. जिग्नेश घोषणा दे घोषणा. जो उद्देश होता तो जवळपास झालेला तसा आहे. कारण
आपण नाशिकच्या आंदोलनामध्ये जे ठरवलं होतं की प्रत्येक भागामध्ये आपण रस्ता जाम करायचा किंवा हायवे किंवा कुठे कार्यालय, आज आपण चारोळी केलं. सर्व प्रांतीय जिल्हाधिकारी आहेत, कलेक्टरवरून येतात, आता 15 मिनिटात पोहोचतील. आपलं म्हणणं आहे की मुख्यमंत्री बरोबर साहेबांबरोबर लवकरात लवकर बैठक ही घडवून आणली पाहिजे. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लवकरात हा रिपोर्ट पाठवतो आणि लवकरात लवकर ही बैठक मुख्यमंत्री साहेबांबरोबर आयोजित करू असं त्यांना आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ती समजा झाली नाही तर जसं आम्ही भाषणामध्ये सांगितलं की याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला काही डाणूला उतरावं लागेल आणि रेल्वे रोको आपल्याला करावा लागेल, तेव्हा जे सरकार नमेल. तर आता मला वाटतं ते मिटिंग घडवून आणायला तयार आहे. तर मला असं वाटतं की आपलं हे आंदोलन आपण स्थगित करूया, मागे घेत नाही. आजच्या दिवसापुरतं आपण स्थगित करूया हे आंदोलन. आता मेसेज मुंबईपर्यंत गेलेला आहे आणि तसं सांगितलं पोलीस अधिकाऱ्यांनी की वर्षा बंगल्यापर्यंत मेसेज गेलेला आहे. तर नक्कीच आपली मिटिंग लवकरात लवकर घडून येईल. पण पुन्हा सर्वांना विनंती की याच्या दुप्पट लोक पुढच्या आंदोलनामध्ये हात दिल्यावर आली पाहिजेत, एवढीच विनंती. आता आपण शांतपणे आपापल्या ठिकाणी जायचं. सर्वांनी उभे राहून घोषणा द्यायच्या आहेत, काही गडबड करायची.